आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी. श्रीगोंद्याला संगीता खेतमाळीस या खमक्या नगराध्यक्ष लाभल्या. श्रीगोंदा शहर व तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याची माझी जबाबदारी. आमदार विक्रम पाचपुते यांच्या मागे सरकारची संपूर्ण ताकद उभी करू अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मंत्री राधाकृष्ण विखे हे काल श्रीगोंदा शहराच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या हस्ते शहरातील 8.5 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर कुकडी कार्यालयातील शासकीय विश्रामगृहाची पाहणी करत माऊली निवासस्थानी अधिकाऱ्यांची शासकीय आढावा बैठक नामदार विखे यांनी घेतली आणि त्यानंतर सायंकाळी शहरातील शेख मोहम्मद महाराज मंदिर प्रांगणात भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांचा नागरी सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नामदार विखे बोलत होते. यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार विक्रम पाचपुते, नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस उपस्थित होते. प्रसंगी पोपट खेतमाळीस, बाळासाहेब महाडिक, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांची भाषणं झाली. सूत्रसंचालन शहराध्यक्ष धनराज कोतेमीर यांनी केलं. प्रसंगी काँग्रेसचे माजी नगरसेवक आसिफ इनामदार, जावेद सय्यद, प्रशांत उबाळे, अमोल दंडनाईक यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा. आमदारकी झाल्यानंतर, विधानसभा पार पडल्यानंतर ही पहिली निवडणूक होती. लोकसभेचा आलेला अनुभव आणि त्यानंतर आम्ही त्या अनुभवातनं काही सुधारणा केल्या होत्या आणि तरी सुद्धा श्रीगोंदा शहरामध्ये आपण तसं कमीच होतो. म्हणजे कालच्या विधानसभेला मला पडलेली मतं आणि सुनीताताईंना पडलेली मतं यात बराच फरक आहे. म्हणजे तसा सुजयदादांच्या मतानंतर विधानसभेमध्ये जवळजवळ 25% मतं वाढली होती. त्याच धर्तीवरती श्रीगोंदा शहरामध्ये सुद्धा विधानसभेमध्ये मला पडलेली मतं आणि ताईंना पडलेली मतं ही पण जवळजवळ 25-30% मतांनी वाढ झालेली आहे. याबद्दल खरं तर श्रीगोंदाकरांचे आपण विशेष आभार मानले पाहिजे. कारण काही गोष्टी अनुभवातून शिकायला मिळतात आणि काही गोष्टींचा अनुभव येणं सुद्धा गरजेचं असतं. आम्ही जे काही निवडणुकीपूर्वी, निवडणुकीच्या दरम्यान जी काही समीकरणं केली होती आणि याला प्रभावित होऊन आज मुस्लिम समाजाचे असतील, आमच्या वाणी समाजाचे अनेक प्रवेश या शहरातले पार पडलेले आहेत. निवडणूक प्रक्रियेमध्ये सुद्धा अनेकांनी आपल्या वरती विश्वास ठेवून उद्याच्या या श्रीगोंद्याच्या विकासासाठी अनेकांनी संधी दिली. अनेक प्रवेश निवडणूक प्रक्रियेत सुद्धा झाले होते. हे प्रवेश अतिशय महत्त्वाचे झाले आणि नक्कीच त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये श्रीगोंदा शहराला झाल्याशिवाय राहणार नाही. साहेब, स्वप्न पाहणं, एखाद्या वेळेचं स्वप्न पाहायचं ठरवलं तर स्वप्न पाहण्यासाठी सामर्थ्य लागतं. पण हे सामर्थ्य जरी असेल पण स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्याला कोणाची तरी मदतीची गरज लागते. आणि जर आपण जशी भूतकाळामध्ये मदत केली आणि सध्या सुद्धा आम्हाला जी काही मदत करतात, अशी जर पुढचे 4 वर्ष जर मदत ह्या श्रीगोंदा तालुक्याला केली तर मी खात्रीशीर सांगतो की जी काही खंत आम्हा सर्व श्रीगोंदाकरांच्या मनामध्ये लोकसभेची आहे ती येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच पुसून काढू, ही ग्वाही तुम्हाला या सर्वांच्या साक्षीने देतो. प्रथम मी सर्व आपल्या श्रीगोंदा नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. या विजयासाठी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आपले ज्येष्ठ नेते, आपले सर्वांचे नेते माननीय आदरणीय बबनराव दादांनी केली आणि सर्वांना बरोबर घेऊन जाताना हा जो विजयश्री आपल्याला मिळालेला आहे, त्या ऐतिहासिक विजयश्रीचे शिल्पकार आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय विक्रमदादा पाचपुते यांचं सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. विधानसभेच्या निवडणुका आता 1 वर्षापूर्वी संपल्या. मोठं यश आपण तालुक्यातून आपल्या महायुतीच्या उमेदवाराला विक्रमदादाला दिलं आणि त्या अगोदरही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या अगोदर काही वक्त्यांनी खंत व्यक्त केली. काही अपप्रचाराला आपण बळी पडलो. फेक नॅरेटिव्ह सेट झाला. घटना बदलणार, संविधान बदलणार, पण खरं म्हणजे या भागामध्ये त्याचा फार परिणाम नव्हता. या भागामध्ये 3 गोष्टीचा परिणाम होता. एक कुकडीच्या पाण्याचा प्रश्न,
दुसरा कांद्याचा प्रश्न आणि तिसरा दुधाचा प्रश्न. या तिन्ही प्रश्नाचा लोकसभेशी काही संबंध नव्हता. परंतु अपप्रचाराला आपण सगळी बळी पडलो, फेक नॅरेटिव्ह सेट झाला आणि हाच नॅरेटिव्ह आता विधानसभेला सुद्धा आम्ही जर चालू ठेवला, जसं लोकसभेला जनता फसली त्याच पद्धतीने विधानसभेला सुद्धा जनता फसेल आणि आपल्याला मोठ्या मताधिक्य निवडून देईल. परंतु या महाविकास आघाडीच्या नेत्यांचं स्वप्न हे पूर्णतः स्वप्नभंग झाला आणि मोठा विजय आपले विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला या राज्यामध्ये मिळवता आला. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यानंतर 235 जागा निवडून आणणं मला वाटतं हा मोठा विश्वविक्रम हा म्हटला पाहिजे. सगळ्या आपत्तीमध्ये आपलं सरकार तुमच्या मागे उभं आहे. आपल्या एकूण जिल्ह्याला या आपत्तीमध्ये दादा 1400 कोटी रुपये आले. 1400 कोटी रुपये दिले. एकट्या श्रीगोंदा तालुक्याला तुमच्या खात्यामध्ये 57 कोटी रुपये जमा झाले. जमा झाले का नाही? किती तुमचं नुकसान झालं? आमचे विक्रम दादा म्हटले नाही सरसकट करा. ज्याच्या शेवटून हवा गेली त्याला पैसे मिळाले. आज अशी परिस्थिती आहे. आपल्या जिल्ह्याकरता मी महसूल मंत्री असताना तरी 500 एकर जमीन शिर्डी MIDCला दिली. 600 एकर जमीन तुमची श्रीगोंदा MIDCला मोफत दिली आपण, विनामूल्य. नगरची 600 एकर जमीन दिली आपण, सध्या MIDCला लगत आहे. तर परिणाम काय झाला? आज शिर्डीच्या MIDCमध्ये 2000 कोटी रुपयाची गुंतवणूक येणारा एक संरक्षण उत्पादन कारखाना उभा राहतो. या 2000 कोटीमध्ये आज 3000 मुलांना रोजगार मिळणार. काम सुरू आहे. आज ती कंपनी माझ्याकडे आली की मला पैसे आणखीन गुंतवा, आम्हाला आणखीन जमिनी पाहिजे. मी त्याला श्रीगोंदा जमीन दाखवली, बेलवाडीला दाम 600 एकर जमीन आहे ना, पण तरी आम्हाला 1000 जमीन पाहिजे, 1000 एकर पाहिजे. आपला जिल्हा हे संरक्षण उत्पादन करणारे खाप बनत आहे. आज रणगाड्याच्या लागणाऱ्या तोफा, लागणाऱ्या दारूगोळा, लागणारे मिसाईल्स, लागणारे त्या ठिकाणी जे काही लॉन्चिंग पॅड्स, आज सुपा MIDCजवळ काही जागा आपण मागतोय. मी आता विक्रम दादाशी म्हटलं की तुम्ही तयारी करा दादा, MIDC आपण पुढच्या वेळेला चर्चा करू. 100% श्रीगोंद्याच्या बेलवंडीमध्ये उद्योग आणण्याचं काम आपण करू, ही माझी जबाबदारी आहे. तर तुमच्याकडे असे काही महाभाग आहेत त्यांच्यावर बोलायला नको. नुसते पट्टीचे बोलणार आहेत. मी अनेक लोक पाहिलेले आहेत. मला अंधारातून भेटतात काही लोक. त्या लोणी व्यंकनाथचा सुद्धा मला फार अनुभव चांगला नाही. मी सांगण्याची गरज नाही. एक नंबरचे भामटे माणसं. यांच्या स्वप्नात सुद्धा कसं येतं आपण गद्दारी करायचं. अरे भयानक सांग तुम्हाला. सोडून दे मुद्दा. त्याचा देव त्याचा पहिल महाराज शेख मोहम्मद महाराज आहे त्यांचा बंदोबस्त करायला. आज मगाशी विक्रमदादा म्हटल्याप्रमाणे पाण्याचा प्रश्न गंभीर होतं. कुकडीच्या इतिहासामध्ये पुढचे 50 वर्ष तुम्हाला पाण्याच्या प्रश्नासाठी काळजी करायची गरज नाही. तो आपण प्रश्नात हातात घेतलेला. कुकडीच्या कालव्याच्या संपूर्ण राष्ट्रीयकरणासाठी आपण 400 कोटी रुपये यावर्षी एका वर्षात 400 कोटी रुपये दिले. काम चालू आहे 400 कोटी. आणि तुमच्या मग श्रीगोंद्याकरता 132 DYचे 12, 13 व 14 तुमचं आहे सगळं. ते सुद्धा पुढच्या 6 महिन्यात आम्ही काम पूर्ण करतो. आज संपूर्ण कुकडीचं जे आम्ही त्यासाठी पुढं चाऱ्याचं बंदिस्त काही करतो आम्ही. साधारण 1200-1000 कोटी रुपये त्याला लागतील. परंतु पूर्वी कोकडी काला सुटल्यानंतर तुमच्यापर्यंत पाणी यायला 10 दिवस लागत असतील, 12 दिवस लागत असतील.
आता 5 दिवसात पाणी येईल. आणि तुम्हाला मी खात्री सांगतो की तुमच्या तालुक्याला जे कधी तुम्ही भविष्यात पाहिलं नाही इतकं पाणी द्यायची जबाबदारी आता मी घेतली नाही. इतकं पाणी तुम्हाला देणार आहे. चिंता करू नका. त्या पाणी द्यायची क्षमता ही फक्त देवेंद्रजीमध्ये आहे. कारण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात त्यांनी जे विडा उचललेला आहे आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील असतील, आदरणीय गणपतराव देशमुख असतील, यांनी जो सुरू केलेला प्रयत्न होता, मला मुख्यमंत्र्यांनी बोलवून सांगितलं की तुमच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम मी तुमच्यावर जबाबदारी देतो, हे मला स्वतः मुख्यमंत्री बोलून सांगितलं. म्हणून या ठिकाणी तुमच्या कालव्यांचं काम असेल त्याला तर 450 कोटी आपण दिलेत. घोड प्रकल्पाचे कार्यदुरुस्तीला दादा यावर्षी आता गेल्या महिन्यात 76 कोटी रुपये आपण मंजूर केले. तो काल आपण दुरुस्त करतो. आणि तुमची जे या साखळे योजनेसंदर्भाची मी सकाळी काही गावामध्ये सांगितलं, योजना होणे नव्हती. मी शेख मोहम्मद महाराजांची साक्षी सांगतो, मी जर जलसंबंधामध्ये झालो नसतो साखळी होणे नाही. त्यांचा आशीर्वाद होता. सगळ्या मंजुऱ्या मिळवल्यात. राज्यपालांची अंतिम मंजुरी मिळाली. माझी कल्पना आहे पुढच्या 1 महिन्यामध्ये आपण त्या योजनेचं भूमिपूजन करणार आहोत. 1200 कोटी रुपये मंजूर केला. 1200 कोटी रुपये. दुष्काळ किती मी सगळे त्या भागातून आलो. भोजपुरी त्या भागातून आलो. कोणत्या गावात पहिले सरळ कसा खडकी दुष्काळ भाग आहे सगळा. त्या ठिकाणी आपण ते आता त्याला ते कामाला सुरुवात करू आपण. म्हणून हे काम करताना एकच आमच्या मनामध्ये भूमिका आहे की ज्या ज्या विश्वासानं जनतेनं महायुती सरकार मागे राहायचं मागे उभारायचा निर्णय केला त्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार आहोत. आज मला चांगलं आहे, मला आनंद होतो आज मित्रांनो की ही निवडणूक आपण जी श्रीगोंदाकरांनी जिंकली. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.